आज आपण क्रिसमस निमित्त एगलेस प्लम केक बनवूयात. त्यानंतर चॉकलेट केक ओव्हनशिवाय कसा बनवायचा त्याची रेसिपी पाहूयात. नमस्कार, मी वर्षा. व्हीएम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर वळूयात कृतीकडे. सर्वात आधी 2 संत्री मधून कापून त्यांचा ज्यूस काढून घेऊयात. त्यातला साधारण अर्धा पिला ज्यूस एका बाउलमध्ये घेऊन त्यात बारीक काप केलेले पाववाटी काजू, पाववाटी बदाम, पाववाटी अक्रोड, पाववाटी काळे मनुके, पाववाटी क्रॅनबेरी आणि पाववाटी टुटी फ्रुटी घालून संत्र्यांच्या रसात मिक्स करून 1 तासासाठी झाकण ठेवून भिजत ठेवूयात. त्यानंतर कढईत अर्धा पेला साखर घालून गॅस मंद ठेवून अशा प्रकारे वितळून घेऊयात. हळूहळू साखर वितळू लागेल आणि तिला छानसा सोनेरी रंग येऊ लागेल. आता यात अर्धा पेला पाणी अगदी हळूहळू मिक्स करून ढवळून घेऊयात. मिक्स करताना जास्त घाई करायची नाही, नाहीतर हातावर गरम मिश्रण उडू शकते. उकळी यायला लागल्यावर यात चिमूटभर जायफळ, 2 दालचिनीचे तुकडे, 3 हिरवी वेलची आणि 3 लवंगाची पावडर करून या साखरेच्या मिश्रणात घालूयात. मग हे पाणी गॅस बंद करून थंड करून घेऊयात. इकडे 1 तासानंतर एक कढई 10 मिनिटे थोडे मीठ आणि स्टँड लावून झाकण लावूयात. मध्यम आचेवर प्रीहीट करायला ठेवूयात. इकडे केकचे बॅटर तयार करण्यासाठी बाउलमध्ये पाव कप दूध व त्यात पाव कप तेल घालून साधारण 1.5 वाटी मैदा चाळून घेतला आणि मग तयार केलेले साखरेचे पाणी गाळणीने गाळून याच्यात मिक्स केले. विस्कने उथळ्या मोडून घेतल्यानंतर त्यात ऑरेंज ज्यूस आणि ड्रायफ्रूटचे मिश्रण घालून मिक्स करूयात. एकाच दिशेने चांगले फेटल्यानंतर सर्वात शेवटी चिमूटभर मीठ, 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून मिक्स करून घेतला. आता एका टिनला थोडे तेल लावून त्याला मैद्याने कोट करून घेतले. त्यात आता हे मिश्रण ओतून 4 ते 5 वेळा टीन टॅप करून घेतला. मग हा टीन प्रीहीट केलेल्या कढईत स्टँडवर ठेवून झाकण लावून घेतले. आता 1 मिनिटांसाठी गॅस मध्यम आचेवर करून नंतर लगेचच गॅस फ्लेम मंद करून 35 ते 40 मिनिटांसाठी वाफवून घ्यायला ठेवला. केक साधारण 15 ते 20 मिनिटे तयार झाल्यावर वरून सुका वाटायला लागल्यानंतर त्यावर झाकण काढून उरलेले ड्रायफ्रूट्सचे काप आणि टुटी फ्रुटी लावून सजावट करून घेतली आणि परत झाकण ठेवून वाफवायला ठेवला. 35 मिनिटे झाल्यावर शेवटी केकचे झाकण काढून टूथपिकने केक तयार झाला की नाही ते पाहिले. टूथपिकला मिश्रण चिपकले नाही म्हणजेच आता आपला केक तयार आहे. कढईतून बाहेर काढून केक अर्ध्या तासासाठी थंड करून घेतला. पूर्ण गार झाल्यावर केकच्या काडासुरीने सैल करून केक प्लेटमध्ये काढून घेतला. आता आपला खूपच पौष्टिक आणि अप्रतिम चवीचा प्लम केक तयार आहे. क्रिसमससाठी केक ओव्हनशिवाय कसा बनवायचा त्याची रेसिपी पाहूयात. चला तर वळूयात कृतीकडे. सर्वात आधी एक मोठ्या बाउलमध्ये पाऊण वाटी अगदी हलकं कोमट केलेलं दूध आणि त्यात पाव वाटी गोड तेल घेऊन त्यात 3 ते 4 थेंब व्हॅनिला इसेन्स घालून मिक्स करून घेऊयात. तेलाऐवजी तुम्ही त्याच प्रमाणात बटर किंवा तूपही वापरलात तरी चालेल. नंतर बाउलवर चाळण ठेवून त्याच मिश्रणात पाव वाटी पिठी साखर, 1.5 कप मैदा आणि पाव कप कोको पावडर घेऊन ही आपल्याला चाळून घ्यायची आहे. त्यातच 1 चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा खायचा सोडा घालूयात आणि सगळे मिश्रण व्यवस्थित चाळून घेऊयात. म्हणजे पिठात किंवा साखरेत गुठळ्या असतील तर निघून जातील आणि मोकळ्या पिठात हवा भरल्यामुळे पीठ हलके होऊन केक हलका व्हायला मदत होईल. चाळून झाल्यावर दूध तेलाच्या मिश्रणात पीठ एकाच दिशेने फेटत एकजीव करून घ्यायचे. बॅटर घट्ट वाटल्यास थोडं कन्सिस्टन्सी पुरेसं दूध घातलं तरी चालेल. हे मिश्रण आपल्याला चांगले फेटून घ्यायचे आहे. बॅटर फेटल्यामुळे हलके होऊन केक स्पॉन्जी व्हायला मदत होते. साधारण 9 ते 10 मिनिटे फेटल्यावर इकडे अशी कन्सिस्टन्सी असायला हवी. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि कमेंट करा. माझ्या छोट्या चॅनलला खूप सपोर्ट होईल. इकडे टीनला थोडे बटर लावून त्यावर थोडे सुके पीठ पेरून घेतले
आणि मग टीन हलवून सगळीकडे पसरवून घेतले. हे करण्याऐवजी तुम्ही बटर पेपरही वापरलात तरी चालेल. आणि मग तयार केलेले बॅटर टीनमध्ये ओतून त्यानंतर टीन अशा प्रकारे 5 ते 6 वेळा आपटून टॅप करून घेतला आणि मिश्रण सेट करून घेतले. त्यामुळे बॅटरमधील हवा बाहेर निघून जाईल. आणि इकडे गॅसवर एक तवा ठेवून त्यावर कढई ठेवली आणि त्यात थोडे मीठ घालून एक स्टँड ठेवून त्यावर झाकण ठेवले आणि मध्यम गॅसवर 10 मिनिटांसाठी कढई गरम करायला ठेवली. माझी कढई स्टीलची होती म्हणून मी खाली तवा ठेवला आहे. तुम्ही एखादी लोखंडी किंवा ॲल्युमिनियमची जाडबुडाची कढई घ्या आणि मग तवा वापरला नाही तरी चालेल. कढई गरम झाल्यावर कढईत झाकण उघडून स्टँडवर बॅटर सेट केलेले मोल्ड ठेवला आणि झाकण लावून सुरुवातीला 5 मिनिटे गॅस फ्लेम मोठी केली आणि मग 5 मिनिटांनंतर गॅस मंद फ्लेम करून 35 मिनिटांसाठी केक वाफवायला ठेवला. साधारण 20 ते 25 मिनिटांनंतर झाकण काढून टूथपिकच्या साहाय्याने केक किती तयार झालाय ते पाहिले. थोडे बॅटर टूथपिकला चिटकले म्हणजेच केक तयार नव्हता. मग परत झाकण ठेवून आणखीन 10 मिनिटे वाफवून घेतले. साधारण 35 मिनिटांनंतर परत झाकण काढून टूथपिक घालून पाहिलं. टूथपिकला अजिबात बॅटर चिकटले नाही म्हणजेच आपला केक आता तयार होता. मग गॅस बंद करून मोल्ड बाहेर काढून थंड होण्यासाठी ठेवला. हे बघा कळा तशा आपोआपच सुटल्यात. मला तर सुरीने सैल करायची गरजच लागली नाही. अर्ध्या तासानंतर एक प्लेट मोल्डवर ठेवून मोल्ड उलटा केला आणि केक प्लेटमध्ये काढून घेतला. थोडा टॅप केल्यानंतर माझा केक अलगदच बाहेर आला. तुम्ही डिमोल्ड करताना सुरीने थोड्या कडा सोडून घेऊही शकता. अशा प्रकारे झटपट तयार होणारा स्पॉन्जी चॉकलेट केक घरच्या घरीही बनवता येतो. लहान मुलांना तर ऑल टाईम हा केक आवडतो. तुम्हाला जर अशा प्रकारच्या आणखी रेसिपीज पाहिजे असतील तर या प्लेलिस्टवर क्लिक करून नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.